नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे याच्या संदर्भात खात्रीशीर माहिती व मदत आपल्या चॅनलवर दिली जाते। तर अनेक कॅन्डिडेट आहेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे लागलेले आहेत, त्यांचा कालावधी संपलेला आहे, काहींचा कालावधी संपत आलेला आहे आणि त्यांना जे कार्यमुक्त पत्र आहे आणि त्यांचं एक्सपिरियन्स लेटर देखील आता देण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। आता यावर अनेक कॅन्डिडेट अजून देखील प्रतीक्षेत आहेत की आम्हाला न्याय मिळणार का किंवा आमचा जो कालावधी आहे तो कालावधी वाढ होण्यासंदर्भात कोणता तरी निर्णय होईल या अपेक्षेवरती अनेक कॅन्डिडेट आहे। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच महाराष्ट्रामध्ये कालच एका आस्थापनेने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट आहेत त्याचा कालावधी वाढवण्यासाठी तशी शिफारस शासनाकडे केलेली आहे आणि तरी देखील अजून कोणताही त्या संदर्भात निर्णय देखील झालेला नाही। आणि याचबरोबर तुकाराम बाबा जे आहेत तर यांनी देखील संपूर्ण महाराष्ट्रातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट आहेत त्यांचा प्रश्न सरकारसमोर मांडण्याचा प्रयत्न केला। त्यांनी देखील आपल्या मुलाखतीमध्ये असं सांगितलं की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आझाद मैदान या ठिकाणी जे आंदोलन झालं, याच्या आंदोलनानंतर जे 5 ते 6 प्रतिनिधी आहेत त्यांना मंत्री लोढा यांना भेटण्याची संधी दिली। तर मंत्री लोढा यांनी सांगितलं की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही 6 महिन्यांची होती, त्या संदर्भात जो कालावधी वाढ आहे तर हा निर्णय मी घेऊ शकत नाही आहे असं त्यांनी स्पष्ट विधान केलं। त्यामुळे पुन्हा तुकाराम बाबा आहे तर यांच्या अंतर्गत 12 तारखेला सांगली या ठिकाणी पुन्हा आंदोलन केलं जाणार आहे। तर याच्यामध्ये सगळे मीडिया देखील आहेत। तर याच्यामध्ये फक्त केवळ एकच उद्देश आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट लागलेले आहेत त्यांचा कालावधी वाढ मिळावा आणि त्यांना पुढे जो आहे कालावधी वाढ जो मिळवून त्यांचा जो वेतन आहे ते त्यांना मिळावं, तर हाच हेतू मेन त्यांनी डोळ्यासमोर ठेवून हे आंदोलन पुन्हा त्यांनी सुरू केलेलं आहे। साधारणतः 12 तारखेला सांगली या ठिकाणी याचं जे ठिकाण आहे ते आपण नंतर कळू। तर असं हे आंदोलन पुन्हा केलं जाणार आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अद्याप तरी निर्णय झालेला नाही आहे। प्रशिक्षणाचा जो कालावधी वाढ आहे तो वाढासाठी प्रयत्न केले जात आहेत। तर अशा प्रकारे ही याची अपडेट होती। तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।